आजही ती चित्र मी विसरू शकत नाही. ब्लॅक अँड व्हाईट मधलं शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघालेलं चित्र आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे सगळं. त्या पुस्तकाला मागे टाकणारं पाठ्यपुस्तकच अजून जन्माला आलेलं नाही. त्याच्यानंतर मी स्वतःही पाठ्यपुस्तकं लिहिली बरं का. रवी वर्म्याचं ते घोड्यावरती बसलेलं शिवरायांचं चित्र मी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते पुस्तक विसरू शकत नाही. एवढं ते अप्रतिम, एवढं ते चांगलं पुस्तक. त्या कालखंडातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक कदाचित आणखी वेगळं असेल. पण या पुस्तकाची जी गोडी आहे ना, ती अमृताहून ती काही कमी नाही. सर आता थोडं बालभारतीकडे येतं. तुम्ही बालभारतीवरती गेले अनेक वर्ष जे आहेत हे करता. बाल म्हणजे आम्ही 4थीच्या पुस्तकात इतिहास वाचलाय. त्यावेळेस मला जेव्हा माहीत नसेल, आत्ता मला वाटलंही नव्हतं की त्या पुस्तकाच्या सरांसोबत मला पॉडकास्ट करता येईल. पण माझा प्रश्न हा आहे की असं कुठले मुद्दे तुम्हाला वाटले की बालकांना शिवाजी महाराजांचे हे मुद्दे कळाले पाहिजेत, म्हणून आता कारण 4थीचं पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की हे आपलं आहे. असे कुठले मुद्दे वाटले की हे बालकांपर्यंत पोहोचलं पाहिजे? म्हणजे तुम्हाला सांगतो की मी स्वतः 4थीला असताना माझ्या मनावरती 4थीच्या पुस्तकाचा जो संस्कार आहे ना, तो अमिट आहे. ती लाल रंगातली सगळी चित्र, त्या पुस्तकातल्या गोष्टी, त्या पुस्तकातली भाषा, त्या पुस्तकाला मागे टाकणारं पाठ्यपुस्तकच अजून जन्माला आलेलं नाही. त्याच्यानंतर मी स्वतःही पाठ्यपुस्तकं लिहिली बरं का. तरी मी असं विधान करतो, त्या पुस्तकावर कुठल्याही लेखकाचं नावच नव्हतं. मी जे पुस्तक वापरलं 1978 साली, त्या पुस्तकावरती 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकावर लेखकाचं नाव नाहीये. ते तयार करणाऱ्या समितीचं नाव आहे. आता इतिहासाच्या पाठ्यपुस्तकावरती लेखकांची नाव येतात. पण त्या भाषेतला गोडवा, त्या चित्रांमधला गोडवा, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांमधलं चेहऱ्यावरचं ते तेज, रवी वर्म्याचं ते घोड्यावरती बसलेलं शिवरायांचं चित्र, मी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत ते पुस्तक विसरू शकत नाही. एवढं ते अप्रतिम, एवढं ते चांगलं पुस्तक. आणि अशा शेकडो पिढ्या म्हणजे ज्या पुस्तक निर्माण झाल्यापासून त्याच्यावर पोहोचल्या गेलेल्या आहेत. हजारो लोकांनी, कोट्यावधी लोकांनी ते पुस्तक वाचलंय आणि ते पुस्तक मी माझ्या घरी आजही जपून ठेवलेलं आहे, जुनी प्रत म्हणून. माझ्याकडे 4थीचे सर्व बदलत गेलेले. तुमच्या वेळेस होतं ते? माझ्या वेळेचं पुस्तक आहे. आणि मी 4थीला असतानाच माझी बहीण 6वीला होती, तर तिच्या पुस्तकावरती 6वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकावर पानिपताचा रणसंग्राम होता, अब्दाली विरुद्ध मराठे. आत्ता माझ्या अंगावर काटा आला. ते पुस्तक पण मी जपून ठेवलंय. त्या पुस्तकाची सुद्धा भाषा, त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं चित्र, बाजीप्रभू देशपांडे खिंडीमध्ये उभे आहेत, ते चित्र आजही ती चित्र मी विसरू शकत नाही. ब्लॅक अँड व्हाईट मधलं शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला निघालेलं चित्र आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे सगळं. तर हे बालभारतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ना, ते कोणी नाकारू शकत नाही. आणि तुम्हाला गंमत वाटेल, बालभारती ही अख्ख्या देशातली, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने अशा प्रकारची संस्था स्थापन केली. मग उरलेल्या राज्यांनी त्याचं अनुकरण केलं. आणि अशी पाठ्यपुस्तकं आपण निर्माण केली पाहिजेत. आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारी पुस्तकं आली पाहिजेत. असा विचार करणारी बालभारती ही अत्यंत दूरदृष्टीने उभी राहिलेली आहे. पण बालभारतीची पुस्तकं आजही स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी वापरतात. आम्ही काय करतो, अधिकाधिक अचूक माहिती, अधिकाधिक निष्पक्ष माहिती, अधिकाधिक सत्याच्या जवळ माहिती आणि अधिकाधिक संदर्भ असलेले पुरावे, आणि मग त्याच्या जोडीला हे करता येईल का बघा, अधिकची माहिती. पूर्वी इतिहासाच्या पुस्तकातून स्त्रिया अदृश्य झालेल्या असायच्या. आता त्या जाणीवपूर्वक त्यांना कुठे कुठे आणता येईल. सावित्रीबाई फुले असतील, अहिल्याबाई होळकर असतील, वीरमाता जिजाऊ साहेब, त्यांची माहिती वाढवलेली असेल, महाराणी ताराबाईंचं सगळं कर्तृत्व असेल, चन्नम्मांचं कर्तृत्व असेल, चांदबिबीचं असेल. हळूहळू हळूहळू आम्ही सुद्धा उत्क्रांत होत जातो ना. आम्ही माणसं आहोत. एक काहीतरी समोर असतं, ते वाचल्यानंतर असं वाटतं, अरे हा, हे राहिलंय बरं का ह्याच्यामध्ये. मग पुढचा एक टप्पा गाठतो आपण, कारण नंतर येणारी पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावरती उभी असते. माझ्यानंतर बालभारतीमध्ये काम करायला येणारी जी पिढी असणार ती माझ्या खांद्यावर उभी राहणार आहे, त्यांना अधिक लांबचं दिसेल. त्यांच्या खांद्यावर जे उभे राहणार त्यांना अधिक लांबचं दिसेल. त्या कालखंडातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक कदाचित आणखी वेगळं असेल. पण या पुस्तकाची जी गोडी आहे ना, ती अमृताहून ती काही कमी नाहीये.